नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्याला मिळालेला माहितीचा स्रोत खरं सांगायचं तर थोडं डोकं चक्रावून टाकणारा आहे. हो, हा विषयच तसा आहे, तत्वज्ञान आणि श्रद्धा यांच्या सीमारेषेवरचा. अगदी. आणि यात एक असा प्रश्न आहे जो आपल्या कल्पनाशक्तीलाच आव्हान देतो. आणि तो प्रश्न दिसायला खूप सोपा आहे, पण त्याचं उत्तर तितकंच म्हणजे गुंतागुंतीचं आहे. प्रश्न काय आहे नेमका? प्रश्न असा आहे की जेव्हा निर्माता स्वतः एक सृष्ट प्राणी म्हणून या जगात आला, मर्यादित रूपात, हं, तेव्हा त्याचं जे मूळ अमर्याद सर्वव्यापी रूप आहे ते कायम होतं का? अच्छा. म्हणजे सोप्या भाषेत एकच अस्तित्व एकाच वेळी मर्यादित आणि अमर्याद असू शकतं का? बरोबर. म्हणजे एकाच वेळी समजा एका खोलीत बसून असणं आणि त्याच क्षणी संपूर्ण ब्रह्मांड चालवणं हे तर आपल्या तर्काच्या पलीकडचं आहे. बरोबर. पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. या स्रोतामध्ये देवत्वातील दुसरी व्यक्ती असा शब्द वापरलाय. हा एक खूप विशिष्ट धार्मिक शब्द आहे. हो, आपण त्याच्या धर्मशास्त्रीय खोलात जाणार नाही आहोत. नाही. आजच्या चर्चेपुरता आपण त्याचा अर्थ निर्मात्याचं सृष्टीरूप किंवा मानवी रूपात आलेला निर्माता असा घेऊया. उत्तम. कारण आपला आजचा मुद्दा त्यामागच्या लॉजिकचा आहे, त्यातील विरोधाभासाचा आहे. आणि हे समजून घेण्यासाठी दोन संकल्पना महत्वाच्या आहेत, नाही का? अगदी. ज्या स्रोताने सुरुवातीलाच मांडल्या आहेत. एक आहे निर्माता म्हणजे क्रिएटर, जो काळ आणि अवकाशाच्या पलीकडचा आहे. ज्याला सुरुवात नाही, शेवट नाही, जो एकाच वेळी सगळीकडे आहे. आणि दुसरी संकल्पना आहे सृष्टी, क्रिएचर. म्हणजे आपण हे जग जे काही काळ आणि अवकाशाच्या नियमात बांधलेलं आहे, ज्याला सुरुवात आहे आणि शेवटही आहे. बरोबर. आणि याच मर्यादित दृष्टिकोनातून आपल्याला आजच्या या गूढ प्रश्नाकडे बघायचं आहे. इंटरेस्टिंग. म्हणजे आपल्यासमोर एक गूढ आहे आणि दोन वेगवेगळे सिद्धांत आहेत. अगदी. दोन टोकाची, पूर्णपणे भिन्न मतं. चला, तर मग एक एक करून दोन्ही सिद्धांतांची तपासणी करूया. पहिला सिद्धांत काय सांगतो? तेव्हा तो केवळ सृष्ट प्राणी होता. त्याने स्वतःला पूर्णपणे मर्यादित करून घेतलं होतं. बापरे. म्हणजे त्याने स्वतःची अमर्याद शक्ती काही काळासाठी जणू स्विच ऑफ केली होती, असं काहीसं? तुम्ही तसं म्हणू शकता. या मतानुसार त्या काळात तो सर्वव्यापी किंवा अमर्याद नव्हता. पण एवढा मोठा दावा, याचा आधार काय आहे? याचा मुख्य आधार आहे इम्मॅन्युअल या नावाच्या अर्थामध्ये. इम्मॅन्युअल म्हणजे देव आपल्यासोबत आहे. अगदी. या मताच्या समर्थकांचा तर्क असा आहे की जर देव आधीपासूनच सर्वव्यापी स्वरूपात आपल्यासोबत असता, तर तो तर आधीच सोबत होता. बरोबर, तर त्याला देव आपल्यासोबत आहे असं विशेष नाव घेऊन येण्याची गरजच काय होती? हा पॉइंट आहे. म्हणजे पाणी आधीच ग्लासमध्ये असेल तर कुणी असं म्हणणार नाही की आता मी ग्लासात पाणी ओततोय. अगदी. तोच लॉजिक. या नावातून असं सूचित होतंय की आता तो सोबत आला आहे. म्हणजेच तो आधी या स्वरूपात सोबत नव्हता. बरोबर. त्यांचा युक्तिवाद असा आहे की या नावाला तेव्हाच अर्थ प्राप्त होतो जेव्हा आपण हे मान्य करतो की तो खऱ्या अर्थाने, शारीरिक रूपाने, एका विशिष्ट वेळी आणि स्थळी आपल्यासोबत आला. आणि त्यासाठी त्याने स्वतःला 33 वर्षांसाठी काळ अवकाशाच्या बंधनात बांधून घेतलं. हो, त्याने स्वतःच्या अमर्याद स्वरूपाचा त्याग केला. ठीक आहे, हे मत ऐकायला तर्कशुद्ध वाटतंय. पण माझ्या मनात एक मोठा प्रश्न येतोय. जर संपूर्ण सृष्टीचं अस्तित्व, प्रत्येक अणुरेणू, ग्रह, तारे हे सगळं निर्मात्याच्या शक्तीवर अवलंबून आहे. बरोबर आहे. आणि त्या निर्मात्यानेच स्वतःला एका मर्यादित मानवी शरीरात बंद करून घेतलं होतं. तर मग त्या 33 वर्षात हे विश्व कसं चालत होतं? नेमका हाच या सिद्धांतामधील सगळ्यात मोठा आणि न सुटणारा प्रश्न आहे. सगळं काही कोसळून पडायला हवं होतं. म्हणजे गाडीचा ड्रायव्हर सीट सोडून मागच्या सीटवर जाऊन बसलाय आणि गाडी मात्र हायवेवर सुसाट धावते. हे शक्य नाही. नाही. आणि यावर त्यांच्याकडे कोणतंही समाधानकारक उत्तर नाही. इथेच हा पहिला सिद्धांत पूर्णपणे कोलमडतो. ओके, म्हणजे पहिला सिद्धांत बाद. त्याने कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून एक मोठं संकट उभं केलं. कोसळून पडणाऱ्या विश्वाचं संकट. मग आता दुसरा मार्ग काय आहे? दुसरा सिद्धांत काय म्हणतो? दुसरा सिद्धांत म्हणजे व्ह्यू 2 याच संकटावर उत्तर देतो. अच्छा. हा दृष्टिकोन म्हणतो की सृष्टीप्राणी म्हणून जगात असतानाही ती व्यक्ती अमर्याद होती, सर्व काही व्यापून होती. थांबा. एकाच वेळी दोन्ही? हे कसं शक्य आहे? मर्यादितही आणि अमर्यादही. हे तर तर्काच्या पूर्णपणे विरोधात आहे. बरोबर. आपल्यासाठी हे समजायला जवळजवळ अशक्य आहे. पण मग याचा आधार काय? याचा आधार खूप भक्कम आहे.
स्रोतानुसार संपूर्ण सृष्टी, दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या गोष्टी, या सर्व त्याच्याच वचनाने टिकून आहेत. म्हणजे सृष्टीचं अस्तित्वच त्याच्यावर अवलंबून आहे. हो, जर त्याने क्षणभरासाठीही विश्वाला आधार देणं थांबवलं असतं तर सृष्टी नष्ट झाली असती. आणि तसं झालं नाही. तो जगात असतानाही तारेग्रह आपापल्या जागी फिरत होते, ऋतू बदलत होते. सृष्टीचं चक्र अविरत सुरू होतं. अगदी तसंच. आणि हाच सर्वात मोठा पुरावा आहे की तो एकाच वेळी मानवी शरीरात मर्यादित होता आणि त्याच वेळी आपल्या शक्तीने संपूर्ण विश्वाला व्यापून होता. पण मग पुन्हा तोच विरोधाभास. एकीकडे तो मर्यादित आहे आणि दुसरीकडे अमर्याद. यावर त्या स्रोतात काही स्पष्टीकरण दिलं आहे का? हो, आणि इथेच स्रोत आपल्याला एका वेगळ्या दिशेने विचार करायला सांगतो. म्हणजे कसं? तो स्रोत मान्य करतो की हा एक विरोधाभास आहे जो मानवी बुद्धीच्या पलीकडचा आहे. पण तो म्हणतो की कदाचित आपण इमॅन्युअल या नावाचा अर्थच चुकीच्या दृष्टिकोनातून लावत आहोत. म्हणजे त्याचा अर्थ देव आपल्या सोबत आहे हा नाहीये का? अर्थ तोच आहे, पण तो कोणाच्या दृष्टिकोनातून आहे हे महत्वाचं आहे. स्रोत म्हणतो की या नावाचा खरा अर्थ असा नाही की देव पहिल्यांदाच आपल्या सोबत आला. निर्माता तर नेहमीच सृष्टीसोबत असतो. आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक क्षण त्याच्या शक्तीवर अवलंबून आहे. तो तर आपल्या श्वासापेक्षाही जवळ आहे. बरोबर. पण अडचण ही आहे की आपण त्याला ओळखू शकत नाही, पाहू शकत नाही. अरे वाह! म्हणजे इमॅन्युअल नावाचा अर्थ देवाचं लोकेशन बदललं असा नाही, तर आपलं अवेअरनेस म्हणजे आपली जाणीव बदलली. अगदी. म्हणजे प्रॉब्लेम देवामध्ये नव्हता, तर त्याला समजून घेण्याच्या आपल्या मर्यादित स्पिरिच्युअल बँडविड्थमध्ये होता. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात, स्पिरिच्युअल बँडविड्थ. आपली बँडविड्थ खूप कमी आहे. पण जेव्हा तो स्वतः सृष्ट प्राणी म्हणून आला, तेव्हा सृष्टी त्याला पाहू शकली, त्याला अनुभवू शकली. म्हणजे त्याचं सृष्ट प्राणी बनणं हे त्याने स्वतःला आपल्यासाठी आपल्या आकलनशक्तीच्या मर्यादेत प्रकट करणं होतं. हो, याचा अर्थ असा नाही की त्याचं अमर्याद अस्तित्व संपलं होतं. हे एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरसारखं आहे का? सांगा. जो एका बाजूला आपल्या कम्प्युटरवर एका छोट्या स्क्रीनवर कोड लिहितोय. हे झालं मर्यादित रूप. पण त्यांनी लिहिलेला कोड त्याच वेळी जगभरातल्या लाखो सर्व्हरवर काम करतोय. हे झालं अमर्याद रूप. खूपच सुंदर उदाहरण आहे. त्या प्रोग्रॅमरला पाहणारा म्हणेल की तो फक्त एका खुर्चीत बसला आहे, पण त्याचं काम सर्वव्यापी आहे. अगदी. किंवा स्रोतांनी दिलेली उपमा वापरूया. जसं की अथांग महासागरातून आपण फक्त एक थेंब उचलून पाहतो. तो थेंब आपल्या हातात मर्यादित असतो, पण तो संपूर्ण महासागराचं प्रतिनिधित्व करतो. त्याचं मानवी रूप धारण करणं म्हणजे त्या अथांग अमर्याद अस्तित्वाने आपल्याला समजेल असा एक थेंब आपल्यासमोर ठेवणं होतं. ठीक आहे, हे जरा जड होत आहे, पण आता चित्र स्पष्ट होत आहे. सोप्या शब्दात विश्व एका अदृश्य वायफायवर चाललंय आणि तो जगात आल्यावर आपल्याला पहिल्यांदा तो राउटर दिसला, ज्यातून हे सगळं नेटवर्क येतंय. राउटर एका जागे मर्यादित आहे, पण त्याचं नेटवर्क सर्वव्यापी आहे. अगदी बरोबर. त्यामुळे स्रोताचा निष्कर्ष हाच आहे की देवत्वातील दुसरी व्यक्ती सृष्टप्राणी म्हणून जगात आली, तरीही त्याच वेळी ती आपल्या वचनाने संपूर्ण विश्वाला टिकवून होती. आणि हे कसं शक्य आहे हे आपण समजू शकत नाही, कारण आपण काळ अवकाशाच्या त्रिमितीय जगात अडकलेले आहोत आणि तो बहुआयामी आहे. सृष्टी निर्मात्याला पूर्णपणे कधीच ओळखू शकत नाही. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की काही प्रश्न मानवी तर्काच्या पलीकडचे असतात. देव एकाच वेळी मर्यादित आणि अमर्याद कसा असू शकतो हे एक गूढ आहे, पण सृष्टीचं अबाधित अस्तित्व हेच त्याच्या अमर्याद स्वरूपाचा सर्वात मोठा पुरावा आहे, असा हा स्रोत म्हणतो. बरोबर. आणि इथेच हा स्रोत एका महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. तो म्हणतो की या चर्चेचा अंतिम संदेश केवळ बौद्धिक कसरत नाहीये. अच्छा. हे गूढ उकळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा या कृतीमागील हेतूकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे आहे. आणि तो हेतू काय आहे? प्रेम स्रोत आपल्याला विचार करायला लावतो की एक अमर्याद सर्वशक्तिमान अस्तित्व स्वतःला स्वेच्छेने मर्यादित का करेल? ज्याला कशाचीही गरज नाही, तो मानवी मर्यादा, दुःख, वेदना का स्वीकारेल? हो, या काचं उत्तर तर्कात नाही तर प्रेमात आहे, असं या स्रोताचं म्हणणं आहे.
म्हणजे ही चर्चा ते कसं शक्य झालं यावर थांबत नाही, तर ते का केलं गेलं यावर येऊन पोहोचते. अगदी बरोबर. आणि त्या काचं उत्तर समजून घेणं हे कसाचं कोडं सोडवण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. म्हणजे या विरोधाभासात अडकून पडण्यापेक्षा त्या कृतीमागील त्याग आणि प्रेम समजून घेऊन त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे मानवी आकलनासाठी अधिक योग्य आहे, असा हा स्रोत सूचित करतो. खरंच ही चर्चा केवळ एका तार्किक प्रश्नापासून सुरू झाली होती, पण आता ती श्रद्धा आणि प्रेमाच्या एका खोलवरच्या मुद्द्याला स्पर्श करत आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. जर निर्माता स्वतःला सृष्टीच्या आकलन शक्तीच्या मर्यादेतच प्रकट करत असेल, तर मग आपल्या दैनंदिन जीवनातील ज्ञानाच्या आणि समजुतीच्या मर्यादांबद्दल हा अनुभव आपल्याला काय सांगतो? चांगला प्रश्न आहे. आपण ज्या गोष्टींना अशक्य किंवा अतार्किक म्हणून नाकारतो, त्या खरंच तशा असतील की त्या फक्त आपल्या मर्यादित आकलनाच्या पलीकडच्या असतील?